पैठण तालुक्याला मान्सून पूर्व पावसाने चांगलंच झोडपलंय। शेतीचं मोठं नुकसान झालंय, शेतकरी हवालदिल झालाय। अनेक ठिकाणी शेडनेटही जमीनदोस्त झाल्याचं चित्र आहे। अस्मानी संकटापुढे शेतकरी मात्र हतबल झालाय। शेतकऱ्याचं हे दुःख जाणून घेण्यासाठी लोकशाही मराठीची टीम थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचली आहे। येथील शेतकऱ्यांचं दुःख जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी सुरेश वायभट्ट यांनी। कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना जो आहे तो शेतकऱ्यांना करावा लागतोय। आपण जर पाहिलं तर काल झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचं जे आहे ते मोठं नुकसान झालेलं आहे। अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह शेती पिकं जे आहे ते भुईसपाट झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण या ठिकाणी पाहू शकता की पैठण तालुक्यातील थेरगाव या शिवारामध्ये या ठिकाणी पाहू शकता की मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान झालेलं आहे। उभारलेलं शेडनेट आहे ते शेडनेट अक्षरशः या वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाल्याचं पाहायला मिळतंय। ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहे ते शेतकरी आपल्यासोबत आहे, आपण त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काल 4:30 वाजता खूप पाऊस झाला, चक्रीवादळ, परत 2 एकर शेडनं उद्ध्वस्त होऊन गेलं। 10 लाख रुपयाचं नुकसान झालं माझ्यावर। आता शासनाने पंचनामा करून भरपाई द्यावा, आम्हाला दुसरं काही नाही अपेक्षा आमची। लोकशाही न्यूजसाठी सुरेश वायभट, पैठण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।